पासून तो प्रवास चालू करतो. कुठून? सौम्यपुरापासून. बरं, दहाव्याला अजून एक गडबड आहे. दहाव्याला बरेच जण महाराज दावा करतात, पण दावा केल्यानंतर कोणत्या पिंडाला कावळा शिवतो त्याच्याहून मेलेला माणूस कोणत्या गतीला गेला हे कळतं. आपल्याला वेळच नाही. पिंडाला कावळा कोणत्या शिवतो आपल्याला वेळच नाही. घरचे वाट पाहत्या कावळा शिव, नाही तर गावातले लोक म्हणून आईची सेवा नाही केली, हा बापाची सेवा नाही केली, अरे शिव बाबा. गावातले लोक नाव ठेवल, नाही तर पुणतांब्याला पिंड न्यावं लागल. आणि बाहेरचे लोक म्हणते बाई 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 मला घास कापायचा कवा कावळा शिवंत शिव. मला पाहुण्याच्या लग्नाला लोकांना घाई होती तीळ घ्यायला, कवा कावळा शिवण कवा कावळा शिवण. घरच्यांचं लक्ष नाही, घरच्यांचं लक्ष नाही, कोणत्या पिंडाला कावळा शिवला. बरं, कोणत्या पिंडाला कावळा शिवतो याच्याहून मेलेल्या माणूस कोणत्या गतीला गेला कळतं. आपल्याला वेळ नाही महाराज. आता तुम्हाला सांगतो, 3 पिंड ब्राह्मण देवता करतात. 3 पिंड नामदेव भाऊ 3 पिंड ब्राह्मण देवता करतात. गाडग्यावर ते पिंड ठेवल्या जातात. 3 प्रकारचे 3 झेंडे लावले जातात. पूर्व पश्चिम आणि दक्षिण, पूर्व पश्चिम आणि दक्षिण बाजूला पिंड ठेवल्या जातात. पूर्व बाजूच्या जर पिंडाला कावळा शिवला, पूर्व बाजूचा, पश्चिम बाजूचा आणि दक्षिण बाजूचा, पूर्व बाजूचा जर पिंड कावळ्याने जर शिवला, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील खाली. पूर्व बाजूच्या जर पिंडाला कावळा शिवला तर तो उत्तम गतीला जातो. बरोबर. पश्चिम बाजूचा जर पिंडाला जर कावळा जर शिवला तर तो चांगल्या गतीला जातो महाराज. आणि दक्षिण बाजूचा जर पिंडाला जर कावळा शिवला तर तो यमाच्या नगरात जातो. यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून हे पिंड दिलेले महाराज, पूर्व बाजूचा पिंड, पश्चिम बाजूचा पिंड आणि दक्षिण बाजूचा पिंड, हे 3 पिंड दिलेले. या 3 पिंडापैकी कोणत्या पिंडाला कावळा शिवला याच्याहून मेलेल्या माणसाची गती या ठिकाणी कळते. पण आपल्याला वेळ नाही ना. यानंतर दशक्रिया विधीच्या टायमाला कावळाच का बरं शिवतो बरं पिंडाला? कावळाच का शिवतो? पोपट नाही शिवत, चिमणी नाही शिवत, बैल ससाना नाही शिवत, गजपती ना, कावळाच का बरं शिवतो? त्याची पण बहुकथा आलेली आहे. गरुड पुराणात राम दिग्विजय कथा सारमध्ये कथा आलेली आहे. सुदर्शन नावाचा एक गंधर्व होता, कावळा गंधर्व होता सुदर्शन नावाचा. या रोहित भाऊ, सुदर्शन नावाचा गंधर्व होता आणि तो चालला होता. तो जात असताना प्रभू रामचंद्र वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये होते चित्रकूट पर्वतावरती. आणि चित्रकूट पर्वतावरती वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये होते आणि प्रभू रामचंद्र आणि सीतामाई होम करत होते. आणि होम करत असताना सीतामाता दर्भाच्या कांड्या होमामध्ये टाकायला देत होती. प्रभू रामचंद्र सुद्धा होमामध्ये सोडत होते. आणि त्या ठिकाणून सुदर्शन नावाचा गंधर्व कावळा चालला होता. तिने सीतामाईला पाहिलं ना. सीतामाईला पाहिल्यानंतर, जानकी मातेला पाहिल्यानंतर तो भाळला महाराज. भाळला. सीतामातेचं रूपच असं होतं. आणि तिने काय केलं, सीतामातेवर भाळल्यानंतर तिने कावळ्याचं रूप घेतलं. सुदर्शन गंधर्वानं कावळ्याचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी सीतामाई जिथं बसती होती तिथं आला आणि उडता उडता सीतामातेशी लगट करू लागला, सीतामाते बरोबर. आणि हे पाहिलं प्रभू रामचंद्राने. आणि प्रभू रामचंद्राने पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र ज्या दर्भाच्या काड्या टाकीत होत्या, दर्भाची काडी घेतली, तिच्यावर मंत्र प्रभू रामचंद्राने टाकला. आणि तिच्यावर मंत्र टाकल्यानंतर ती कांडी मंत्रवली आणि ती सोडली सुदर्शन कावळ्याच्या पाठीमागं. आता ती दर्भाची काडी मंत्र टाकल्यानंतर बाणासारखा तिने आकार घेतला आणि विजेचा ज्वाळा करीत 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 त्याच्या मागे लागली. सुदर्शन कावळ्याने जी देऊन ठोकली, तुम्हाला सांगतो, सगळीकडे सगळ्या देवतांकडे गेला, कोणीच त्याला वाचवायला तयार नाही. सगळ्यांनी दरवाजे बंद करून घेतले. अडचणीच्या काळात सुद्धा पाहुणे रावळे असेच राहते महाराज. तुम्हाला अडचण आली ना, ते म्हणते अरे 1 तासापूर्वी फोन करायचा ना, आताच नाही साडूला 10,000 रुपये दिले. पाहुणे 1 तासापूर्वी फोन केला असताना पाटील साडूला दिले 10,000 रुपये. नाही लाजे. म्हणून इतर माणसांनी सुद्धा अरे तू असं कर्म केलं म्हणे, सगळ्यांनी दरवाजे बंद करून घेतले, त्याला हुसकून दिलं. समाजामध्ये अशा वाईट माणसांना सुद्धा हुसकूनच दिलं पाहिजे महाराज. नंतर ते अडचणी निर्माण करत नाही. चांगल्याची संगत असावी महाराज.
संगत फार गरजेची आहे. भाऊ संगत फार गरजेची असते. कुरुक्षेत्रावरती रोहित भाऊ संगत श्रीकृष्ण भगवंताची संगत अर्जुनाला लाभली, पांडव जिंकले. आणि त्याच युद्धामध्ये कर्णासारखा धनुर्धर नव्हता, कर्णासारखा योद्धा नव्हता. संगत शल्यराजाची लाभली आणि शल्यराजाने वारंवार खच्चीकरण केलं. त्याचा परिणाम असा झाला, कर्ण युद्ध हरला. संगत फार गरजेची. तुम्ही कुणाबरोबर राहतात याच्यावरून तुमच्या आयुष्याची गणित ठरत असतात. माणसं चांगली असावी सोबत. सोबत माणसं जर चांगली असेल तर तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा नीट झाल्याशिवाय राहणार नाही.